पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात काँग्रेसतर्फे निदर्शन करण्यात येत आहे। मात्र आमच्या सोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब आहेत। सर, आपण निदर्शन करता नेमकं हे कसं चूक काय झालेली आहे? चूक आपल्या ठिकाणी जी चूक झाली आहे त्याचा ताबडतोबीनं शोध घेतला गेला पाहिजे। अशी घटना, एवढी गंभीर घटना वास्तविक पाहता ही घडता कामी नव्हती, त्यांना थांबवायला पाहिजे होतं। मात्र आता घटना घडून गेलेली आहेत। हा दहशतवादी हल्ला आहे। जे निशस्त्र जे लोक होते, जे आपल्या परिवारासह काश्मीर या ठिकाणी पर्यटनाला गेले होते, मध्यमवर्गीय परिवारातील लोक होते, हे आपल्या कुटुंबासोबत जात असताना कुठलाही हत्यार नसताना अशा प्रकारचा दहशतवाद्यांनी हमला करणं हे भ्याड कृत्य त्यांनी केलं आहे। आम्ही याचा निषेध करतो आणि भारतवासियांनी सर्वांनी एकत्र येऊन पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आता आलेली आहे। ही आमची या संपूर्ण घटनाक्रमाने आमच्या भावना आणि आमची भूमिका आहे। सुरक्षा यंत्रणाची चूक आहे की इंटेलिजन्सचा फेल्युअर आहे? या दोन्ही गोष्टी एकत्रित असण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। मात्र तुर्तास आपण सर्व भारतीय लोकांनी एकसंघ होऊन याचा प्रतिकार केला पाहिजे, ही आमची असणारी भूमिका आहे। केंद्र सरकारकडून काय मागणी? केंद्र सरकारने सर्व पक्षाच्या, सर्व गटाच्या, दलाच्या लोकांना एकत्र बोलवावं आणि या हल्ल्याची माहिती द्यावी आणि माहिती देत असतानाच भारताची भूमिका जी आहे ती एकसंघ स्वरूपाची ठरवावी, ही असणारी एक भारतवासी या नात्याने, भारताचा नागरिक या नात्याने माझी केंद्र सरकारकडून अपेक्षा आहे। धर्माचं नाव विचारून केला गेला हा हल्ला आहे। सर्वसामान्य जे भारतीय नागरिक आहेत त्यांना काय म्हणाल? ही आपल्या भारतावरचं हे आक्रमण आहे आणि यासोबतच भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर अशांतता निर्माण करावी हे देखील कारस्थान त्यामागे असू शकतं। आणि झालेल्या हत्या आणि हत्येचा एकूण पद्धती या दोन्हीचा आम्ही निषेध करतो आणि सोबतच त्या ठिकाणी हल्ला दहशतवादी परतल्यानंतर स्थानिकांनी जी मदत केली त्या भारतीय नागरिकांचा आणि जात धर्माच्या पलीकडे जाऊन मानवता जी दाखवली त्या भारतीय नागरिकांचं देखील आम्ही या निमित्तानं त्यांनाही धन्यवाद देऊ इच्छितो। हे होते हर्षवर्धन सकपाळ साहेब। त्यांचं असं म्हणणं आहे की हा देशावरती हल्ला आहे आणि आपल्या भारतीय लोकांना सावध राहण्याची गरज आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी।